हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल केमिस्ट्री बाय जगदीश वाघ. येस स्टुडंट्स, आपण जे आता टॉपिक कव्हर करतोय तो टॉपिक आपला आहे केमिकल कायनेटिक्स. ओके, केमिकल कायनेटिक्स हा ओव्हरऑल बघायला तर थोडंसं छोट्या लेवलचं चॅप्टर आहे. चॅप्टर इझी पण आहे. त्यातले काही इम्पॉर्टंट डेरिव्हेशन्स आणि सॉल्व्ह प्रॉब्लेम मध्ये पण काही स्किप केलेत. नीट समजून घेऊ की आजच्या टॉपिकमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठले मी इम्पॉर्टंट टॉपिक सांगतो. ओके, हे नोट पण करून घ्यायचा, स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. बघा, केमिकल कायनेटिक्स मधला तुम्हाला डिस्टिंग्विश बिटवीन ऑर्डर ऑफ अँड मोलिक्युलरिटी ऑफ रिएक्शन. डिस्टिंग्विश बिटवीन ऑर्डर अँड मोलिक्युलरिटी ऑफ रिएक्शन. कधी कधी थोडं मागच्या 2-3 वर्षापूर्वी सीडीला पण यांच्यावरती क्वेश्चन आलेले आहेत. व्हॉट इज अ ऑर्डर ऑफ रिएक्शन, व्हॉट इज अ मोलिक्युलरिटी ऑफ रिएक्शन. खूप इझी लेवलचे असतात, सिंपल आहे. डिस्टिंग्विश पण आहे महत्वाचं. हे डेरिव्हेशन्स काही महत्वाचे आहेत. हे 3 डेरिव्हेशन थोडे जास्त महत्वाचे आहेत. स्ट्रॉंगली रिकमेंड करणार, क्वेश्चन यांच्यापैकी एखादा येण्याचे चान्सेस बऱ्यापैकी जास्त आहेत. सो डेरिव्हेशन बघा कुठलं आहे. डिराइव्ह इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन अँड डिराइव्ह इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर झिरो ऑर्डर रिएक्शन. हे 2 डेरिव्हेशन्स आहेत. ओके, तिसरं, डिराइव्ह द एक्सप्रेशन ऑफ हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. आता याच्यावरती कधी काउंटर क्वेश्चन पण तयार होतो. तुम्ही डेरिव्हेशन करताना असं लक्षात ठेवतात एक्सप्रेशन फॉर हाफ लाईफ ऑफ हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. पण ते विचारताना तुम्हाला काय विचारतात, prove that half life of first order reaction does not depends on initial concentration of reactant. हे प्रूव्ह करायचं म्हणजेच काय की तुम्हाला हेच डेरिव्हेशन एक्सप्लेन करायचं असतं. नेक्स्ट आहे राईट नॉट ऑन शुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. हा एक टॉपिक महत्वाचा आहे. त्याच्यानंतर थोडं कमी इम्पॉर्टंट असला हा टॉपिक आहे, दॅट इज राईट अर्नियस इक्वेशन. फक्त इक्वेशन लिहून द्यायचं आहे त्यांना. राईट अर्नियस इक्वेशन, गिव्ह ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ ऍक्टिव्हेशन एनर्जी अँड डिटरमाइन द ऍक्टिव्हेशन एनर्जी, डिटर्मिनेशन ऑफ ऍक्टिव्हेशन एनर्जी, असं एक टॉपिक आहे. थोडंसं कमी इम्पॉर्टन्स आहे, बट ओव्हरऑल चॅप्टरमध्ये बघितलं, इन केस त्यांना या वर्षाच्या क्वेश्चन तयार करायचा नसेल तर हाय प्रोबेबिलिटी क्वेश्चन याचा येऊ शकतो. ओके, पण हायेस्ट प्रायोरिटी त्यांनी या तिघांनाच देणं गरजेचं आहे. या 3 टॉपिकला व्यवस्थित प्रिपेअर करायचं आहे. आणि व्हॉट इज द इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट ऑन रेट ऑफ रिएक्शन, हा झाला थेरोटिकल पॉईंट ऑफ व्ह्यू टॉपिक. न्यूमेरिकलच्या बाबतीत नेहमीच माझं तेच म्हणणं आहे की न्यूमेरिकलचा अजिबात न्यूमेरिकल इग्नोर करून चालणार नाहीये. खूप साऱ्या मार्कांचा लॉस होऊ शकतोय. स्कोरिंगसाठी ओव्हरऑल बघायला गेलं तर केमिस्ट्रीमध्ये हार्डली 6 चॅप्टर आहे ज्यांच्यात न्यूमेरिकल्स आहेत, आणि ते पण असे फिक्स न्यूमेरिकल्स आहेत. टाईप फिक्स आहे, जास्त व्हरायटीज ऑफ फॉर्म्युलेज पण नाहीये. ओके, सो हे न्यूमेरिकलची लिस्ट मी तुम्हाला दिली. त्यातले काही न्यूमेरिकल मी स्किप केले आहेत, आणि बऱ्याचदा बघितलं की 6.7 वाला जो आहे तो 3-4दा विचारला गेलाय. ठीक आहे ना. कारण त्याच्यामध्ये विशेष काही नाही, थेरोटिकलच तो न्यूमेरिकल आहे, नाही का. खूप काही फॉर्म्युला पण वापरायचा नाहीये. थेरोटिकल क्वेश्चन आहे ज्याचा विचार करून तुम्हाला आन्सर द्यायचे फक्त रिएक्शन बघून. ठीक आहे, सॉल्विंग विशेष काही नसतं. 2 रिएक्शनला कंबाईन करायचा पार्ट असतो, तिथे काही कुठले कॅल्क्युलेशन्स नसतात. ठीक आहे, हे सगळे न्यूमेरिकल्स आहेत. त्यातले काही स्किप केलेले आहेत तुम्ही करू नका, हे मात्र नक्कीच करा. नेहमीचा क्वेश्चन तुमचा असेल की हे टॉपिक केले तर मार्क्स चांगले मिळतील का, तर डेफिनेटली येस. पण तुम्हाला मी रिकमेंड करेल की हा टॉपिक झाल्यानंतर तुमच्याकडे वेळ असेल तुम्ही बाकीचे पण टॉपिक वेळ प्रिपेअर करा. पण कुठल्याही चॅप्टरची सुरुवात करताना मी जे टॉपिक दिले ते आधी छान प्रिपरेशन करा, मग एक्स्ट्रा वेळ मिळाला तर बाकीचे पण टॉपिक करा. ठीक आहे, तुमच्या मित्रांना पण ह्या व्हिडिओज नक्की शेअर करत जा. ठीक आहे, पुढचा व्हिडिओ लगेच अपलोड करतो मी. थँक्यू.